राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील सद्गुरु स्तवन आणि त्याचं चिंतन आपलं सुरू आहे। सोनं तयार करण्यासाठी, सोन्याची निर्मिती होण्यासाठी, सोनं हा धातू निर्माण होण्यासाठी जेवढे कष्ट, जेवढे परिश्रम, जेवढं काही करावं लागतं ते केलं। सोनं याचा अर्थ की ते सोनं म्हणजे वस्तुरूप सोनं असं त्याचा अर्थ घेऊ नये। हे नरदेहरूपी सोनं आपल्याला मिळालेलं आहे। हे मनुष्यरूपी देह हे आपल्याला सुवर्णाच्या रूपानं मिळालेला आहे। आणि हा मनुष्यरूपी देह हा सोन्याप्रमाणे ज्याला लकाकी चकाकी, ज्याला प्रकाशमान होण्याची, ज्याला ईश्वरानं मुभा ठेवलेली आहे, ईश्वरानं त्याच्याजवळ ती कला दिलेली आहे। पण सोनं होतं, पण एकदा झालेलं सोनं परत त्या सोन्याचं लोखंड कधी होत नाही। सुवर्णाचे लोह काही, सुवर्ण म्हणजे सोनं, लोह म्हणजे लोखंड। सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही। एकदा मनुष्य रूपामध्ये त्याला ईश्वरतत्वाचा स्पर्श झाला, सद्गुरु कृपेचं तत्व त्याला समजलं, सद्गुरूंनी डोक्यावरती हात ठेवला आणि कृपेचा वर्षाव केला आणि त्याची भाव जागृती झाली आणि त्याला भाव दाटून आला। सद्गुरू प्रभू रामचंद्रांच्या रूपानं मिळालेले सद्गुरू आहेत। समर्थांना प्रभू रामचंद्रांच्या रूपानं सद्गुरू तत्व मिळालेलं आहे। हे सद्गुरू तत्व मिळाल्यानंतर त्या प्रभू रामचंद्रांच्या कृपेमध्ये प्रभू रामचंद्र हे तत्वरूपानं आपल्या समोर आहेत। कारण ते शुद्ध फक्त सोनं आणि सुवर्णच ते आहे। त्याचं कधीही लोखंडामध्ये रूपांतर होत नाही। एकदा माणसाला सद्गुरू तत्वाचा स्पर्श झाला, एकदा त्याला ते तत्व समजलं, एकदा त्याला ते सद्गुरू तत्व कळलं की मग त्याच्या जीवनाचं सोनं झालं। समर्थांनी असे एक एक हिरे, एक एक माणकं त्यांना मिळाली होती, माणिक रत्न मिळाली होती। कल्याण स्वामी जेव्हा त्यांच्या झोळीत मिळाले त्यांना, तेव्हा कल्याणाचं आयुष्याचं सोनं झालं। त्या कल्याण स्वामींना समर्थांनी आपल्या गुरुतत्वाचा स्पर्श करून दिला। आणि हा गुरुतत्वाचा स्पर्श काय करतो तर तो गुरुतत्वाचा स्पर्श शिष्यालाही गुरुच्या स्थानी बसवतो। समर्थांच्याकडे जर अनुग्रह घ्यायला गेलं तर समर्थांनी सांगावं, कल्याणाकडे जा, तो तुमचं कल्याण करेल। असा ज्या कल्याणाचा अधिकार, अशी ज्या कल्याणाची शक्ती, असं ज्या कल्याणाचा भाव, असं ज्या कल्याणाचं सामर्थ्य त्या कल्याण स्वामींच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं सोनं हे सद्गुरू कृपेनं, समर्थ कृपेनं सोनं झालं। एकदा सद्गुरू तत्वाचा स्पर्श झाल्यानंतर मी तूपणाची भावनाच निघून जाते। मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान। मी आणि तू या तत्वाचं, दोन्ही तत्वाचं विस्मरण किंवा त्याची विस्मृती होणं आणि ते विसर्जित होणं
हे त्या सद्गुरु तत्वाच्या स्पर्शाचं खरं महात्म्य असतं. म्हणून सुवर्णाचे लोहो काही सर्वथा होणार नाही. एकदा झालेलं सोनं त्याचं कधी लोखंडामध्ये परत रूपांतर होत नाही. तैसा गुरुदास संदेही पडोचे नेणे सर्वथा. हा तो गुरुचा दास आहे. तो गुरुचा दास एकदा त्या गुरुतत्वाला जाऊन भिडला किंवा गुरुतत्वाशी एकरूप झाला तर कधीही तो गुरुतत्वापासून विलग होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण नेहमी एक लक्षात ठेवावं की सद्गुरु तत्वाचा स्पर्श, सद्गुरु तत्वाचं दर्शन आणि सद्गुरु तत्व मला एकदा प्राप्त झालं की मला जीवनामध्ये अन्य काहीही मिळवायचं नाही या जाणीवेचं अखंड अंतःकरणामध्ये स्मरण राहतं. मला काही मिळवायचं नाही याचं अखंड अंतःकरणामध्ये स्मरण राहणं म्हणजे सद्गुरु तत्वाची पूजा करणं असतं. पहा, सद्गुरु तत्वाची पूजा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची फुलं, सुवासिक द्रव्य, अलंकार, अष्टगंध, अत्तर याची गरज असते. याची गरज मला फक्त माझ्या श्रद्धेसाठी आहे. त्यांना त्याची गरज नाही, त्यांना त्याची आवश्यकता नाही. फूल कोणतं वाहिलं आणि कोणत्या दिवशी कोणतं फूल वाहिलं, शास्त्रामध्ये ठीक आहे, सोमवारी पांढरं फूल व्हावं, ठीक आहे, शास्त्राच्या दृष्टीने बरोबर आहे. पण सद्गुरु तत्वाच्या दृष्टीने विचार केला तर त्याला फूल, लाल फूल वाहिलं काय, पांढरं फूल वाहिलं काय आणि फूल वाहिलं काय आणि न वाहिलं काय याचा कशाचाही त्याच्याशी संबंध असत नाही. फक्त मनातली आणि अंतःकरणातलं फूल, मनातल्या आणि अंतःकरणातल्या भावनेचं आणि सुंदर अशा प्रकारचं श्रद्धेचं फूल त्यांच्या चरणावरती वाहणं आणि त्यांना अर्पण करणं हे खऱ्या अर्थानं त्या सद्गुरु तत्वाची पूजा असते. त्या सद्गुरु तत्वाचं ते दर्शन असतं आणि असं ते सद्गुरु तत्व, त्याचं स्मरण अखंड अंतःकरणामध्ये राहावं. असंच हे समर्थांचं समर्थ चिंतन आपण या ठिकाणी करतो आहोत. जय जय रघुवीर समर्थ.